हाय. आज तुमच्यासोबत मला एक किस्सा शेअर करायचा आहे. तो माझ्या जिम रिलेटेड आहे. माझ्या जिममध्ये एक मुलगी आहे, जिला मी 1-2 आठवडे झाले बघते आहे आणि तिला मी सिक्रेटली काइंड ऑफ ॲडमायर करत होते, की भाई काय भारी करते आहे ही. एक दिवस हिच्यासारखंच करायचं आहे मला आणि एवढीच चांगली बॉडी डेव्हलप करायची इन शॉर्ट. मी डिसाईड केलं समहाऊ की लेट्स कॉम्प्लिमेंट हर. सो लकीली ती मला चेंजिंग रूममध्ये भेटली. मग मी तिच्याशी बोलले थोडंसं आणि मग तिला कॉम्प्लिमेंट पण दिली की भाई तू खूप भारी करते. ती पुण्याची नाही आहे, ती ओडिसाची आहे, बट स्टील ती जॉब करून वर्कआउटला पण टाईम काढते. जे घराच्या लांब राहतात त्यांना माहिती आहे की ऑलरेडी किती स्ट्रगल्स असतात. त्यात वर्कआउटसाठी स्पेसिफिक टाईम काढणं आणि कन्सिस्टंटली ते करणं, इट्स व्हेरी टफ. तिचा प्रोग्रेस दिसून येतो की किती कन्सिस्टंटली ती करत असेल खूप वर्षांपासून मे बी. बिकॉज सगळ्यांना माहिती आहे ज्या पण लेडीज जिम करतात त्यांचा प्रोग्रेस हा काही इझिली दिसत नाही. इट टेक्स इयर्स. आणि जसं मी तिला शेअर केल्या या गोष्टी, मी तिच्याशी थोडंसं 5-10 मिनटं बोलले आणि शी वॉज लाईक यू मेड माय डे अँड ऑल. शी वॉज व्हेरी हॅप्पी. मग मला असं वाटलं की यार का नाही, म्हणजे असं म्हणतात की लेडीजच्या दुश्मन वगैरे असतात असं काय काय, बट आय फील तसं काही नसतं. ज्या जेन्युइन लेडीज असतात त्या एकमेकींना कॉम्प्लिमेंट देतात, मोटिवेट करतात, पुश करतात. आणि आज मला ॲक्च्युली खरंच छान वाटलं जेव्हा मी तिला कॉम्प्लिमेंट दिली आणि शी डिझर्व्ज इट. एवढं सगळं सांगण्याचा उद्देश हाच आहे की मी स्वतः 2020 पासून जिम करत असूनसुद्धा माझ्या बॉडीमध्ये तेवढा प्रोग्रेस दिसत नाही. सो मला रिअलाईज झालं की मी जर कन्सिस्टंटली केलं तर होऊ शकतं, बट जस्ट बिकॉज मी कन्सिस्टंट नाही आहे, रिझल्ट दिसत नाही आहे. कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर मला असं आलं की येस, यू कॅन ऑल्सो डू इट. वाय नॉट? म्हणजे जर कोणी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत आहे? आणि मी ऑब्झर्व केलं आहे की जिममध्ये लिटरली हार्डली 10% लेडीज असतात, 90% मेल्स असतात. बट स्टील मला असं पर्सनली वाटतं की लेडीजनी टाईम काढायला पाहिजे स्वतःच्या शरीरासाठी. इवन कोणत्याही फॉर्मची एक्सरसाइज करा तुम्ही, असं काही नाही की जिमच करा. वॉकिंग करा, रनिंग करा, तुम्हाला योगा आवडतो योगा करा, झुंबा करा, पिलाटीज करा, काही पण करा, बट थोडासा स्वतःसाठी टाईम काढा आणि एक्सरसाइज करा. सो आता मी पण डिसाईड केलं की मी कन्सिस्टंटली करणार आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की बघूयात करून कन्सिस्टंटली. लेट्स डू इट टुगेदर. लेट्स शो इच अदर दॅट येस वी कॅन डू इट.